नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. मंडळी नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाच्या 10व्या भागात मी अनिल शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, माणूस चौकस असेल, चिकित्सक असेल, प्रयोगशील असेल, जिज्ञासू वृत्तीचा असेल तर यश त्याला कधीही हुलकावणी देत नाही. तो नेहमीच यशस्वी ठरतो असा माझा दावा आहे. आज आपण अशा एका मान्यवरांना आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे ज्यांनी आपल्या प्रयोगशीलतेच्या जोरावर आणि जिज्ञासू वृत्तीच्या जोरावर संगीत क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. तेव्हा स्वागत करूया आजच्या मान्यवरांचं. हे आहेत सुप्रसिद्ध तबलावादक आणि सुप्रसिद्ध कीबोर्ड आर्टिस्ट श्रीयुत दीपक उपाध्ये. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. दीपक नमस्कार. हा नमस्कार. कसा आहेस? हा मस्त मस्त. ऍक्च्युली आपला फोन नेहमी होत नाही, हो पण या मुलाखतीच्या माध्यमातून आपला फोन होतोय आणि त्यामुळे मला खूप आनंद होतोय. हा बऱ्याच दिवसापासून खरं तर काय वेळच नसतो बऱ्याचदा. हो ना. काही ना काहीतरी चालूच असतं. आता सध्या काय चाललंय? आता काय नाही, त्या कार्यक्रम चालू असतात आमचे म्हणजे किटी पार्टीचे. म्हणजे कसं पूर्वी लोक काय करायचे, हॉटेलमध्ये जाऊन नुसता खाऊन पिऊन मजा करून यायचे. अच्छा. हा. आता ते लोक काय करतात, सगळे मोठे मोठे बिझनेसवाले वगैरे असतात तर ते एकत्र येतात. एक 15-20-25 लोकांचा ग्रुप असतो. हॉटेलचं पण पेमेंट तेच करतात, आमचं पण तेच करतात. आणि मग प्रत्येक जण 2-2 गाणे गातो. बर. असा त्यांचा दिवस म्हणजे असा त्यांचा ते वेळ घालवतात. असे माझ्याकडं एक जवळजवळ आहेत एक 22-23 काहीतरी ग्रुप असतील, ते पण नाही. तर त्याच्यावर सगळा माझा महिना जातो. मग रोज वेगवेगळे गाणे बघायचे किंवा खूप वेगळा अनुभव येतो खरं तर. म्हणजे प्रत्येक गाणं वेगवेगळ्या स्केलमध्ये वाजवायला आणि प्रत्येक गाण्याचे म्युझिक लक्षात ठेवायला किंवा माहिती नसलं तर ऐकायचं किंवा ते प्रत्येक जण वेगवेगळे गाणे काढतो किंवा काही लोक थीम ठेवतात वेगवेगळे. जसे आपण संगीत दर्शनावर आपण रविवारी थीम ठेवतो तशा वेगवेगळ्या थीम ठेवतात किंवा मग काही वेळेला अशा खूप ऑड थीम असतात. मग मजा येते वेगवेगळे गाणे वाजवायला पण आणि आवडतं पण पहिल्यापासून लहानपणापासून. आणि प्रयोगशीलता खूप आहे आपण, म्हणजे हे करून बघायचं ते करून बघायचं असं म्हणजे खूप आहे. त्याच्यामुळं आवडतं पण आणि इंटरेस्ट पण येतो. त्याच्यामुळे बराच वेळ त्याच्यातच जातो सगळा. दीपक मला एक सांगणार, आता बऱ्याच दिवसापासून आपण एकमेकांना ओळखतो, पण काही प्रश्न जे आहेत ते आपण कधी एकमेकांना विचारत नाही किंवा विचारले नाहीत. हो बरोबर आहे. त्याचा म्हणजे संबंध आलाच नाही त्या प्रश्न विचारण्याचा. बरोबर आहे. तर मला एक सांग, अंधत्व कधी आला रे तुला? जन्मापासूनच. अच्छा, जन्मापासून. म्हणजे काय झालं होतं? जन्मापासून नाही, काय नाही, जन्मापासून ब्लाइंडनेस जन्मापासूनच आहे. म्हणजे काहीच नाही, दिसतच नाही. म्हणजे दिसत नाही वगैरे काय प्रकारच नाही. आपण स्वतःला नॉर्मलच समजतो. अच्छा. आपल्याला काय दिसतच नाही का, त्याचा काय हेच नाही, संबंधच नाही. नाही दिसतं किंवा नाही दिसत ते जाऊ दे तिकडे. आपलं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आपण बस. ज्यांना मधून येतं त्यांना ते माहिती असतं की ते आपल्याला दिसत होतं वगैरे.
जसं आपल्याला ते जन्मापासूनच नाहीये म्हटल्यावर मग आपल्याला ते नॅचरल होऊन जातं. हो ना, हो ना, सवय होऊन जाते आपल्याला. हा म्हणजे तुला आणि संजयला एक तसं. जन्मापासूनच आहे म्हणजे. हा का संजयला काही आणखीन आजार होता काही असं? नाही, आजार काय नव्हता. अच्छा, दोघांना पण तसंच आहे म्हणजे पहिल्यापासूनच हा जन्मापासून. काय नाही. हा ते काहीतरी डोळ्याचा एक म्हणजे त्याला म्हणतात तो रोग काहीतरी रेटाना ह्युमेंजिओमा. रेटायना, हा हा हा. रेटाना ह्युमेंजिओमा म्हणजे ते काय आतमध्ये ज्या ब्रेनला आपल्या ज्या ब्लड वेन्स जातात हा, म्हणजे हा, 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 हा. रक्तवाहिन्या, हा, तर त्या फुटल्या आमच्या दोघांच्या पण. बरोबर तर बरोबर. त्या काळात जर समजा लेसर ट्रीटमेंट वगैरे असली असती तर मग ते काहीतरी जमलं असतं. करता आलं असतं. हम्म. हा. म्हणजे असं आम्हाला आमच्या वडिलांनी पण सांगितलं आणि डॉक्टरांनी पण सांगितलं. आमचे वडील पण डॉक्टर होते म्हणजे अॅनिमल हजबंडरीमध्ये म्हणजे पशुसंवर्धन खात्यामध्ये. अच्छा, हा हा. मला ते थोडंसं माहिती असायचं म्हणजे. हा, पशुसंवर्धन खात्यामध्ये काका अधिकारी होते नाही का? हो. जन्म कुठला आणि पुण्यात तू कधी आला? मग हा पण प्रश्न मला माहित नाही, ह्याचं हे पण मला माहित नव्हतं म्हणून विचारतो तुला मी. हा नाही असू दे. तुम्ही लोक जन्म तसं आम्ही सांगलीकडचे. हा हा. सांगलीकडचे. हम्म. माझा जन्म 32 शिराळ्यातला. अच्छा, 32 शिराळा. हा मग ते 32 शिराळ्यामध्ये आमच्या वडिलांची सर्व्हिस होती 6 वर्ष जवळजवळ. मग तिथं ते आपले समाज कल्याणचे जोशी साहेब होते ना, हा ते ब्लाइंड स्कूलमध्ये पण यायचे जोशी. हा हा. तर त्यांनी बघितलं आम्हाला दोघांना पण. मग त्यांनी आपल्या मग कोरेगाव पार्कच्या शाळेचा पत्ता दिला. तुम्ही ते कोरेगाव पार्कच्या शाळेवर असतील म्हणजे तेव्हा ते. नाही, मला काय म्हणायचं की 32 शिराळ्याला तुमचा जन्म झाला बरोबर की नाही? हा. काका नेमके त्यावेळेला काका तिथे होते का? त्यांची सर्व्हिसला होते. सर्व्हिसला तिथे. मग नंतर पुण्यामध्ये ट्रान्सफर झाली म्हणून तुम्ही पुण्यात आलात की? नाही, पुण्यामध्ये म्हणजे नाही, पुण्यामध्ये नाही आलो तेव्हा. ते जोशी शिराळचे त्यांनी मग पुण्याचा पत्ता दिला आम्हाला. मग आम्ही शिकायला म्हणून पुण्यात इथं हॉस्टेलमध्ये आपल्या कोरेगाव पार्कच्या शाळेत आणि 10वी पर्यंत केलं. मी 9वी पर्यंत केलं शाळेत. तर मग 10वी कुठे केली? 10वी घरून मॉडर्न हायस्कूल, नंतर मग मॉडर्न कॉलेज. हो. तू पॉलिटिक्स मध्ये बीए केलं का एमए केलं रे? नाही बीए केलं, एमए नाही केलं. अच्छा, एमए नाही केलं. हा. शन्ना नवलगुणकर सर तुम्हाला होते नाही का? हेड ऑफ द डिपार्टमेंट. हा होते, पण नंतर आमच्या वेळेनंतर ते झालं काय, ते रिटायर झाले. मग नंतर ते विद्यापीठात गेले काय मग बदललं नंतर सगळं. हा. बीए कुठल्या साली केलं साधारणपणे? 95ला पास आउट झालो आम्ही. अच्छा, हा. 1995. आपण दोघं एकाच वर्षी पास आउट झालो रे. हा. त्यामुळेच मला वाटतं आपलं दोघांचं चांगलं जमतं. चांगलं जमतं. तू ते मी तुला पहिल्यांदा मेंढोलिन वाजवताना तुला ऐकलं होतं तेव्हा पण त्याच्यावर पण तू कॉर्ड वाजवतो. तुला तर म्हणायचं पण मी कारण मी पण मेंढोलिन वाजवायचो लहानपणी. मला मग नंतर म्हणायला यार त्याच्यात काही जास्त एवढं हे नसतं. त्याच्यात व्हरायटी कमी असतात. कीबोर्ड आणि तबला, तू तबल्यामध्ये विचारत होतेस बरोबर की नाही? हो. कीबोर्ड मध्ये म्हणजे हार्मोनियम मध्ये तू काय केलंयस का? हार्मोनियम मध्ये 2-3 परीक्षा दिल्या होत्या. मग नंतर हे असंच की मग आपल्या 5वी नंतर आपल्या शाळेशी काय तसा फारसा संबंध नाही राहत. आपण हॉस्टेलमध्ये राहतो, मग काय शिकायला मग होत नव्हतं. मग नंतर मी तबला वाजवायला लागलो. मग मला सगळ्यांबरोबर तबला वाजवायला बसायचो मग मी. मग हार्मोनियम मागे राहिले म्हणजे परीक्षा द्यायला. नाही तर मग परीक्षा दिल्या पण असत्या खरं तर. मग कीबोर्डची आवड कशी काय निर्माण झाली रे? कीबोर्ड हे लहानपणापासून ते ऐकायचो सगळं, बपिलहरी, बाबला वगैरे. हे काय करत असतील नेमकं. म्हणजे शाळेत 1985ला कीबोर्ड आला छोटा, कॅसिओ कंपनीचा होता. त्या ओरिजिनल जपानचा होता, जपानवरून आलेला. त्या कॅसिओमध्ये एवढी एक फॅसिलिटी काय होते की रिदम बरोबर कॉर्डचे बटन होते वेगवेगळे आणि त्या कॉर्डचे प्रकार पण होते. जे मेजर, मायनर, ऑगमेंटेड वगैरे असे 8 प्रकार होते जवळजवळ. तर ते म्हणजे 85ला म्हणजे मी तेव्हा 13 वर्षाचा असेल. तेवढं तेव्हा असं वाटायचं अरे हे काय एकच स्वर वाजायचं त्याच्यावर, पण कॉर्ड वाजायचे त्याच्यामुळे खूप आवडायचं. मग होते 7च आवाज, पण ते खूप आवडायला लागलं आणि सगळ्यांनाही माहिती होतं की मी हे वाजवणार आणि मला चांगलं जमणार. कारण मी प्रयोग त्याच्या आधी पण मी काय करायचो, पेटीवर पण असे अवघड गाणे काढायचो आणि ऑर्केस्ट्रामध्ये पण म्हणायचो अरे हे गाणं बसवा अवघड काय तुम्ही सोपी गाणे बसवता. मग कधी कधी आपल्या
शाळेमध्ये नाही का जलसा असतो किंवा परफॉर्मन्स हा, असतो हा. आपला, मग तेव्हा असले काहीतरी आवड गाणे काढायचे. हम्म, अपनी तो जैसे तैसे, हा. म्हणजे ज्याच्यामध्ये कॉर्ड्स भरपूर आहेत असं, हम्म. किंवा एक रास्ता आहे जिंदगी, किंवा असे बरेच गाणे वाजवायचं म्हणजे. मग ते सगळं कीबोर्डवर अप्लाय करता आलं, म्हणजे प्रयोग करून करता येतं असं. म्हणजे ती आवड हळूहळू वाढत गेली. हा, आधी होतेच मुळात आणि ते हळूहळू वाढत पण गेले. अच्छा. हा. मग मग हा, हा काय स्टँडर्ड कीबोर्ड कधीपासून वाजवायला लागला? तो हा तर बेसिक कीबोर्ड होता समजा. त्याला आपण हा एक खेळणं म्हणू शकतो ज्याला आपण. हा खेळणं, तसं तर हा, खेळणं खेळणंच होतं, पण त्या होतं ते. वयाला चांगलं होतं. हम्म. पण तेव्हा पण आमच्या शाळेला एकदा टीव्ही वाल्यांनी, दूरदर्शन वाल्यांनी बोलवलं होतं त्यांच्या ट्रेनिंगसाठी. हा. म्हणजे आम्हाला सांगितलं सगळ्यांना की तुमचं ऑर्केस्ट्रा आपण टीव्हीवर दाखवू. हा. त्याचं काय नव्हतं, त्यांचं ट्रेनिंग होतं. हा, हा. पण त्यातलं एक जण होतं जय भाटकर म्हणून. बरं. त्यांना आवडलं आणि त्यांनी घरी पत्र पण लिहून पाठवलं की ह्याला तुम्ही पुढे काहीतरी करा. केव्हा त्याला जे ती गोष्ट आहे? हे 87-88च्या काळात होतं. 8वी-9वीला असताना हा, साधारणपणे. हा. तेव्हा त्यांना ते आवडलं होतं. त्याने घरी पत्र लिहून पाठवलं हम्म. की याला तुम्ही प्रोत्साहन द्या वगैरे काहीतरी. कीबोर्डच्या बाबतीमध्ये. हा, कीबोर्डच्या होते. हम्म. तेव्हा मी आपलं त्या अर्जुन मधलं गाणं त्याला वाजवून दाखवलं होतं, मम्मय्या केरो 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 मामा. जरा वाजून दाखव ना आता. कीबोर्ड आहे ना तुझ्याजवळ आता? ते होतं, किंवा तू रूठा तो मैं रोजूंगी, ते होतं. दोन्हीपैकी छानपैकी कुठलं वाजवतो आता रिदम सहित? हा, आता बघतो ना त्याच्यात काय. आता रिदम, एवढे रिदम आहे त्या कीबोर्ड मध्ये. हम्म. किती आहे, जवळजवळ 550-600 रिदम असतील. बर. आता हे तू रूठा तो, जवानी दिवानी. अच्छा. आता आपण असं रिदम ऐकून ठरवायचं की हा, हे याला चांगलं वाटतंय. आता एका आपलं तू रूठा तो, हा, जवानी दिवानी मधलं. आता ह्या कीबोर्ड मध्ये एक असं एक इन्स्ट्रुमेंट आहे. हा. म्हणजे त्या आरडी वरून मी तसंच वापरलंय. बर. छान, सुपर. आता हे वाद्य पण खूप जे आतमध्ये होतं, ते मला माहिती होतं कुठे आहे ते नेमकं. एक कीबोर्ड वाजवतो तबल्याकडे कसं काय वळणार आहे पण? तर काय, आम्ही रत्नागिरीला राहायला होतो. मग तेव्हा एका क्लासमध्ये गेलो मी आणि संजय. काकांची ट्रान्सफर होत होती वडिलांची बदली सारखी व्हायची. हा, सारखी बदली व्हायची. अच्छा. हा. मग तिथं गेलो, त्यामुळे तुला काय येतं म्हटलं, मला तबला पण येतो. असं आपलं काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. मग तबला तिथं कोणी विचारलं? ते आम्ही क्लासमध्ये गेलो होतो एका, मी आणि संजय. हा. संजय त्यांच्याकडे मग व्हायलिन साठी वगैरे जायचा. मग मी तबला आपल्या 6 महिन्यातून कधीतरी जायचो. मग शाळेत गेल्यावर मग काय त्या वयात, अरे धोंडेपेक्षा भारी वाजवतो, हे असं वाजतं, तसं वाजतं, चांगलं वाजतं वगैरे सगळे म्हणायचे. झालं, मग ते तबल्याकडे वळलो. मग तेव्हा पण शाळेत असताना पण मी काय लोक घेऊन जायचे मला बाहेर, म्हणजे प्रायव्हेट प्रोग्रामला वगैरे. तेव्हा काय तबला काय एवढा काय असं टेक्निकली नव्हतं शिकलेलो. पण नंतर मग जेव्हा आमच्या वडिलांची बदली सरकारने दिली, शेवटी पुणे दिलं त्यांच्या शेवटच्या 8 वर्षात, तेव्हा मी पुण्यात राहायला आलो. मग एक सुनील देशपांडे आमचे सर तबल्याचे, त्यांच्याकडे मी तबला शिकलो व्यवस्थित. आणि म्हणजे ते इतकं आमचे वयाने मोठे असले तरी आम्ही मित्रासारखे असं चर्चा वगैरे करणार, किंवा ते त्यांच्या परीक्षेला पण मला घेऊन जायचे. हे साधारण 90च्या पुढे. अच्छा, म्हणजे कॉलेजला नुकतंच तू जायला लागलास?
हा तेच कॉलेजमध्ये. मग ते आमचे म्हणजे चांगली मैत्री चांगली असायची. म्हणजे सर होते तरी पण आम्ही चर्चा करायचो की हे असं वाजलं पाहिजे, ते तसं वाजलं पाहिजे. आणि त्यांना इंटरेस्ट असायचा की मी एखादे तबल्यातला कायदा किंवा तबल्यातलं एखादं कसं वाजवलं मी, म्हणजे कारण माझ्या डोक्यात लाईट खूप असायचं, लाईट म्युझिक किंवा त्या अंगाने वाजवणं वगैरे. ते त्यांना आवडायचं म्हणजे बघायला की नेमकं काय होतं, कसं होतंय. असे अगदी छान होते ते सर पण. म्हणजे कधी हे केलं नाही त्यांनी की मग ब्लाइंड आहे मग कसं काय वगैरे, तसं काय नाही. मग त्यांच्याकडे विशारद केलं तबल्यामध्ये. 95 पर्यंत झाला असेल ना? हा 95लाच झाला तो. म्हणजे ग्रॅज्युएशन आणि विशारद एका वेळेला झालं, दोन्ही पदव्या एका वर्षात. हो. हा. अच्छा. मग तबला वादन तबला वादन काय? तबला वादन कमी झालंय असं वाटत नाही का? नाही, तेव्हा वाजवायचो भरपूर. पण मग काय नंतर सर्व्हिस लागत गेल्या. कोथरूडमध्ये ऑर्केस्ट्रासाठी 1 वर्षभर बोलवलं, तिकडे गेलो. मग ते भूकंपग्रस्त सगळे लातूरकडचे सगळे पोरं शांतीलाल मुथाच्या शाळेत तिथे 1 वर्षभर काढलं. मग आळंदीच्या शाळेत 3 वर्ष सर्व्हिस केली व्यवस्थित म्युझिक टीचर म्हणून. तेव्हाच मग नंतर त्या काळातच मग असं वाटलं की अरे बास होत आहे, कीबोर्ड घेऊन टाकावा एखादा. मग कीबोर्ड घेतला. कीबोर्ड घेतला तेव्हाच आपली ओळख झाली होती. म्हणजे हो, आपली चांगली ओळख होती. म्हणजे तेच ना, आपली ओळख मला वाटतं 97-98 पासूनच झाली. 96 मध्ये. तेच. तर मग 99च्या दरम्यान कीबोर्ड घेतला. मग तरी पण वडील म्हणायचे की अरे एवढा मोठा कशाला घ्यायला. नाही, असंच असतं, घ्यायला लागतो. हो ना. तरी पण कीबोर्ड नव्हतं तरी पण काय काय लोक बोलवायचे. म्हणजे त्यांचा कीबोर्ड असायचा, त्यांचा कीबोर्ड जाऊन वाजवायचो मग ऑर्केस्ट्रामध्ये. जास्त नाही केले प्रोग्राम, 5-6 केले असतील. अच्छा. हे जेव्हा स्वतःचं वाद्य आलं आपल्याकडे नाही का, 99 मध्ये मला वाटतं आपणच तो कीबोर्ड एकत्र थोडस घेतला होता. म्हणजे मी एका माणूस रेकमेंड केला आणि मग त्याच्याकडे जाऊन तू कन्व्हिन्स केला, तो आणि संजयने, आहे की नाही? त्याच्यानंतर तो कीबोर्ड छान होता, पण मला आवडला होता तो कीबोर्ड. हो, तो अजून आहे का तो? अजून ठेवलाय. आहे ना. बरं. मग तिथून मागे वळून बघितलंच नाही का? नाही, मग नाहीच बघितलं. मग कसं आहे, मग शांताईमध्ये आपलं हॉटेल शांताई बोलवायचे. रास्तापेठेतलं आपलं शांताई हॉटेल, त्या हॉटेलतर्फे बोलवायचे. म्हणजे आपले चिंचवडे ना, त्याला विचारलं होतं की असं कोणी आहे का तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंटल वाजवणारं. चिंचवडेने माझं नाव सांगितलं. मग मी जायला लागलो तिथं. फक्त बुधवारी असायचं, आठवड्यातून एकदा. तिथे जाऊन वाजवून मग हळूहळू ओळखी व्हायला लागल्या. मग आमचा एक मित्र उत्तम पाल म्हणून भेटला तो. मग त्यांनी एका किटी पार्टीमध्ये मला घेऊन गेला की असं असं फक्त वाजवायचं, ते लोक गातील आपण वाजवायचं. मग तिथं माझं आवडलं सगळ्यांना. मग दुसरे ग्रुप, तिसरा ग्रुप. मग आता मी आहे म्हटल्यावर माझं हळूहळू वेगवेगळे ग्रुप निघायला लागले. आता आणि हे ऍक्च्युली खरं कल्पना, ग्रुपची कल्पना पूर्वी मुंबईला होती. मुंबईतून काही लोक इकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे आपण असं का नाही करत. आता हे असं म्हणतात लोक की पुण्यात खूप आहे, बाकी कुठंच नाही असं की हे सगळे मोठे मोठे लोक येऊन किटी पार्टी वगैरे करतात किंवा असं. हे पुण्यातच खूप आहे. आता म्हणजे माझ्याच बरोबर किती 23-24 असतील, 22-23 काय असतील. मला सोडून पण अजून एक 10-15 तरी असतील नक्की किटी पार्टी एवढ्या. म्हणजे पुण्यात खूप आहे प्रस्त असं. म्हणजे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वगैरे, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये. हो. तर मला एक सांग दीपक, की नोकरी करताना तू आता 2-3 ठिकाणी नोकरी केली नाही का? तर काय एक्सपिरियन्स होता तिकडे? कसं वाटलं नोकरी करताना? ते त्या ठिकाणी त्या जागा समाधानकारक होत्या की त्रास झाला तिथे काही, किंवा काही वेगळा अनुभव वगैरे? नाही, अनुभव काय विशेष नाही एवढा. काय फक्त ते वाटत राहायचं की अरे ह्याच्यातून पण म्हणजे अजून काहीतरी करायला पाहिजे. नुसतं हे तेवढंच नाही पाहिजे. हो. म्हणजे कसं होतं मग आपलं तेवढं म्हणजे राहत नाही ना, त्याच्यावर इंटरेस्ट राहतो किंवा नाही राहत. साचेबद्ध मग तिथलं काय पॉलिटिक्स असतं किंवा काय. साचेबद्ध जीवन तयार होतं.
मग म्हणजे तो आपल्याला सिलेबस, मग तेच सगळं. तरी आपल्या शाळांमध्ये काय होतं, ब्लाइंड स्कूलमध्ये म्हणजे सगळं इंटरेस्ट घेतात किंवा काय, त्याच्यामुळं येत म्हणजे शिकवायला मजा येते, नाही असं नाही. हा. पण नवीन पण काहीतरी त्यांनी पण केलं पाहिजे, आपण एक करून हो, घेतलं पाहिजे. निश्चित. हा. आणि काही अंशी ते- असं मला वाटतं की नोकरी करत असताना आपली थोड्याफार प्रमाणात गळचेपी पण होते. हा, आपल्याला स्वतःला नाही, काही क्रिएट तेच करता येत म्हणजे नाही. आपल्या मानण्यावर आहे की नेमकं आपण काय करायला पाहिजे तसं हा. किंवा काय. कीबोर्ड वाजवत असताना तबला वादनाची गळचेपी होते असं वाटतं का रे दीपक? नाही ते मागे काय पडलंय वाटत किंवा त्याचा सराव होत नाही. नाहीये? नाही, आता तसं काय वाटत नाही. हम्म. काय तसं काय वाटत नाही. माझं काय होतं, मी जिथं जातो तिथला होतो. अच्छा. म्हणजे ते सोडून द्यायचं आता. मग काय, आता माहिती आहे आपल्याला, म्हणजे आपण आता ते काय करत नाहीये किंवा काय. आणि समजा कोणी वाजवायला सांगितलं तर वाजवतो पण. मग काय वाजवायला problem नाही. अडचणी येत नाही का असं? काय नाही. इतक्या दिवसानंतर वाजवल्यानंतर हात उतरणं वगैरे असा प्रकार होतो? नाही, तसं काय नाही. हा. ते सगळ्या कल्पना आहेत, त्याचं काय होत नसतं. अच्छा. हा. म्हणजे ते आपण किती फ्रेश राहू त्याच्यावर आहे. हम्म. नाहीतर मग माझं असंच आहे राव, मग आपण करायला दिवस आलं राव, आपण हे केलं नाही राव, ते मग ते सगळं मग म्हणजे आपणच आपलं हे करून घेतो. आपण फ्रेश पाहिजे. स्वतः आनंदी राहिलं तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होऊ शकतात. होऊन जातात. आहे ते निश्चितपणे आपल्याला साध्य करता येतं, आपल्याकडे जे आहे ते. अगदी. हो, बरोबर की नाही? आता बरोबर. काय ऐकवतोस आम्हाला? तर काय तसं काय आठवत नाही खरं, काय ऐकवायला पाहिजे किंवा काय. तुला मराठी हिंदीच्या व्यतिरिक्त इतर भाषांमधली गाणी पण आवडतात? मोस्टली बंगाली गाणी आवडतात. तमिळ आवडतात, बंगाली आवडतात. तमिळ वाजवतो किंवा पण बंगाली ऐकव ना काहीतरी. तेच ना, बंगाली एक छानपैकी सलील चौधरीचं वगैरे असं काही असेल तर. तेच ना, बंगाली काय खरं. एक किशोर कुमारचं गाणं आहे, म्हणजे बप्पी लहिरीचं म्युझिक आहे. त्याला ताल जरा वेगळा आहे, पण मी माझ्या कीबोर्ड मधला ताल लावतो त्याला. बर. छान आहे गाणं, म्हणजे किशोर कुमार. शब्द आठवतात का त्याच्या गाण्याचे? शब्द काय, अमार मोनेर. बर. किशोर कुमार. मी बहुतेक ग्रुपवर पाठवलं पण असेल कधीतरी. मागे आपण एक थीम ठेवली होती संगीत दर्शनला. तर त्याच्यावरती मला वाटतं पाठवलं असशील असं वाटतं. हो. तर ते बघू, ते चांगलं आहे म्हणजे गाणं, असं म्हणजे सगळ्यांना आवडेल असं आहे. छान, सुरेख. हा ढोलक जो आता याच्यामध्ये ऐकायला मिळाला, हा इनबिल्ट आहे की आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावा लागला होतो? तेच म्हणजे एक्सपान्शन पॅक मिळतात किंवा मग काय काय वेळेला USB लावून पण हे करता येतं. त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे का की आपण म्हणजे घेतला एक्सपान्शन पॅक मी कीबोर्ड मध्ये सेव्ह करून ठेवलाय. अच्छा. मग आता साधारणपणे किती प्रोग्राम होतात रे महिन्याला शांताईच्या महिन्याला? नाही, शांताईमध्ये जास्त नसतात. शांताईमध्ये तरी असतात एक 16, 17, 18 काहीतरी असतात. बाकीचे मग उरलेले 5-7 बाहेर असतात दुसरीकडे. 4-5 म्हणजे. त्याच्या व्यतिरिक्त तू काय करतो सांगशील? त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, त्याच्यातच भरपूर वेळ जातो. आणि हे जे लोक जे प्रोग्राम करतात ना, जे गातात,
हा, हा. त्यातले बरेच लोक माझ्याकडे प्रॅक्टिसला पण येतात. म्हणजे त्यांच्या गाण्यांचं करेक्शन वगैरे करून द्यायचं, त्यांना त्यांच्या चुका वगैरे, हा. म्हणजे त्यांना गाणं शिकवायचं थोडक्यात. म्हणजे तो क्लास घ्यायचा. अच्छा. हा म्हणजे या अप्रत्यक्ष महिन्यात संगीताचे वर्ग पण घेतोस तू? हा तेच त्यांच्याबरोबर घेतो वर्ग सगळे. म्हणजे गाण्यांची प्रॅक्टिस करून घेणं वगैरे. आणि वेगवेगळे लोक येतात त्याच्यामुळे, आणि तुला गाणी खूप वेगळे बघायला मिळतात. तुला एक मुलगा आहे बरोबर की नाही? हो मयूर. हो हो मयूरला हो. याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही? नाही एवढं नाही. त्याला एवढा नाही, म्हणजे थोडासा आहे. हा म्हणजे ऐकायला वगैरे आवडतं. हा. लहानपणी शिकायचं थोडं हम्म. शिकला. बर. पण नंतर मग काय कसं होतं, मग शाळा, मग ते सगळे लोक भेटणार किंवा मग सगळ्या आवडी निवडी बदलतात मुलांच्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग थोडीशी ऐकायला आवडतं, म्हणजे त्याच्यावरती काम करायला आवडत नाही त्याला. हा नाही. आता आपण दोघांनी एका ग्रुप बरोबर काम केलं नाही का? हो. ज्युनियर स्टार. जिनियस स्टार. हो. आपला? त्याच्या आधी ते NFB म्युझिकल होता. त्याच्या आधी NFB म्युझिकल नाईट. हा. 2 ग्रुप मध्ये आपण एकत्र काम केलं दीपक. हा. तर केलं. हो. तिथे काय सांगता येईल त्या 2 ग्रुप बद्दल? किंवा तो ऍक्च्युली एकच ग्रुप होता, तिथून बाहेर तेच. पडून आपण वेगळा ग्रुप स्थापन केला, आपण वेगळी वेगळा चूल केला. मांडली. हो. NFB म्युझिकल नाईट सोडून दिला आपण, सोडून दिला आणि आपण सगळ्यांनी. आपली बरोबर आहे. वेगळी चूल मांडली, किंवा आपण आपला वेगळा ग्रुप स्थापन केला ज्युनियर स्टार नावाने. हा बरोबर आहे. स्वतंत्र ग्रुप मध्ये काम करताना किंवा एखाद्या संस्थेच्या बॅनर खाली काम करताना हा. काय वेगळेपण जाणवलं तुला? काय जाणवलं का काही वेगळेपण? नाही असं वेगळे पण काय बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतच नव्हतो. म्हणजे ग्रुपमध्ये काय होतं किंवा काय. हो. फक्त तेवढं सांगायचं की वेगवेगळे गाणे घ्या, वेगळ्या प्रकारचे अजून गाणी यायला पाहिजेत, किंवा काय तेच नाही ठेवायचं, तेवढं मात्र असायचं. आणि बाकी मग डाव्या हाताची प्रॅक्टिस वगैरे भरपूर झाली ग्रुपमध्ये. राहून प्रॅक्टिस करून, म्हणजे आपल्या ग्रुपची प्रॅक्टिस पण व्हायची ना. त्या प्रॅक्टिसमध्ये मग अशा लेफ्ट हँड म्हणजे सगळे कॉर्ड्स वगैरे वाजवणं किंवा ही प्रॅक्टिस होत गेली आपोआप. हो. केल्यामुळं तेवढा एक चांगला फायदा झाला. म्हणजे माझाही झाला, आणि मग त्यांचा पण आपण म्हणजे चांगला रिझल्ट देतो म्हटल्यावर मग ओव्हरऑल सगळं चांगलं व्हायचं. मग आणखीन एक काय झालं की आपला ग्रुप आपण स्वतंत्रपणे ज्यावेळेला काम करायला लागलो, त्यावेळेला आपल्याला म्हणजे आपल्याला जे आवडेल ते आपण करत होतो. बरोबर. आपल्याला पूर्णपणे अगदी लिबर्टी मिळाली, स्वातंत्र्य मिळालं. हो. आधी फक्त स्वायत्तता होती, नंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य. बरोबर आहे. त्यावेळेला आपल्याला नाही म्हटलं तरी त्या संस्थेचं दडपण होतं. हो. की यांना काय वाटेल, की असं केलं तर कसं होईल, तसं हे केलं तर कसं होईल, इतके प्रोग्राम्स येतात वगैरे हे सगळं. पण ज्यावेळेला आपण वेगळं सुरू केलं, त्यावेळेला आपल्याकडे ते दडपण राहिलं नाही. बरोबर आहे. मग आता कुठल्या ऑर्केस्ट्रा बरोबर काम करतो की नाही? नाही, आता ऑर्केस्ट्रा बरोबर नाही काम, म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल. नाही, कारण आता ऑर्केस्ट्रा पण तसे राहिले पण नाहीयेत. हॉटेलचे प्रोग्राम वगैरे तेवढेच नाही, हॉटेलचे पण नाही. हॉटेलचे पण नाही, फक्त टिकी पार्टीचे. अच्छा. मला सांग, पार्टीमध्येच माझा खूप वेळ जातो. कुठल्या डान्स बार मध्ये कधी वाजवलंय का तू? नाही. डान्स बार मध्ये वाजवलं नाही, म्हणजे तो काही एक्सपिरियन्स नाही तुझ्याकडे? नाही, डान्स बार मध्ये नाही. आता काय लागत पण नाही, कारण तिथं सगळं डीजे बीजे सगळं असतो, त्याच्यामुळे काय. हो. नाही, मुंबईच्या नाईट क्लब मध्ये अजून सुद्धा किंवा काही काही हॉटेलमध्ये अजून सुद्धा डान्स बार आहेत, म्हणजे ते लोक लाईव्ह करतात. बरोबर. लाईव्ह शो करतात, प्रोग्राम करतात ते लोक. हो. तर मला असं वाटलं की तू काय वाजवलंस का कधी डान्स बार मध्ये? नाही वाजवलं कधी. नाही. मग एखादं तमिळ गाणं, तू मगाशी म्हणालास की तमिळ गाणी तुला आवडतात किंवा मल्याळम गाणी आवडतात, तमिळच जास्त. तमिळ वाजवणं एखादं. आता कुठलं वाजवायचं यार, ते काय हे होत नाही, आठवत नाही. तर ते तर मग ते आपलं काय म्हणतात त्याला, मगाशी विषय निघाला ना आपला बंगाली गाण्यांचा पण. म्हणजे तर ते सलील चौधरीची समजा फ्लूट आहे अशी, समजा की 2-3 फ्लूट वाजतायत, ते काहीतरी आपण म्हणजे तसं यायला पाहिजे. माझा उदाहरणार्थ आपलं हे गाणं माहिती आहे सगळ्यांना,
हे आपलं हम्म. रिमझिम के ये प्यारे प्यारे गी ते हो हो हे असे खूप आवडायचं म्हणजे असं आणि जेव्हा कीबोर्ड मध्ये मिळायला लागलं म्हटल्यावर मग तलत महमूद आणि काही लता interest- मंगेशकरने हा. गायलेलं हा हा आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे. हो नाही, बंगालीमध्ये वेगळं आहे आणि हिंदीमध्ये वेगळं हा आहे. म्हणजे फक्त हा. पण संगीत तेच आहे ना रे. नाही थोडा- संगीत तेच आहे पण त्याचं ऑर्केस्ट्रेशन पण वेगळं आहे. हो का. बंगालीमध्ये स्लो गाणं आहे. मग हिंदीतलं तर सगळ्यांनी जवळजवळ ऐकलं. जरा हिंदीचं थोडंसं fast आहे. बंगाली हा. दाखव ना जरा, त्याची एक झलक दाखव ना. नाही म्हणजे चालतीच आहे हा हा पण त्याचे काय म्हणतात त्याला त्याचा ताल वगैरे असं जरा स्लो आहे सगळा. एक काम कर ना, दोन्ही हा. दोन्ही दाखव आम्हाला म्हणजे सगळ्यांना की दोन्ही. नाही 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 काय माहितीये का ते गाणं पाठवलं तर मग ती मजा येईल म्हणजे अच्छा ऐकायला. हा बरं, कारण बरं, आता कसं होतं आपण नुसतं वाजवणार नाही चालतीच वाजवणार थोडासा ताल वेगळा असतो तेव्हा हो हो. तर पूर्ण ऐकलं की मग ती मजा येते ना जरा. हम्म. आत्ता काय वाजवून दाखवू शकतोस. आता तेच ना खरं तर काय असं एकदम असं डोक्यात नाही कारण नेहमी काय ना काहीतरी वाजवतो त्याच्यामुळे. बरं आता मला एक सांग आपल्या जे संगीत दर्शनवरचे श्रोत आहेत त्यांच्यासाठी की लाईट म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक यातला फरक जरा विस्तृत प्रमाणात सांगितलं तर बरं होईल, कारण बऱ्याच लोकांना माहित नाहीये ते लाईट म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक. आणि लाईट म्युझिक म्हणजे कशा प्रकारचा फरक पाहिजे. नाही दोन्हीमध्ये काय फरक आहे. क्लासिकल पूर्ण क्लासिकल असतं नाही का. हा नाही हा क्लासिकल असतं पूर्ण बरोबर आहे हम्म. पण मग कसं आपण त्याच्यामध्ये काय करतो एखादा समजा राग घेतला किंवा एखादं काय असलं तरी त्याच्या आपण त्या ह्याच्या बाहेर नाही जात थोडक्यात. हा म्हणजे समजा आपण आता हो. राग घेतो भोपाली चाकोरीच्या किंवा बाहेर जात नाही. हा. कल्याण हा त्या म्हणजे त्या रागाचं जे काही चलन असेल हो. त्याच्यामध्ये आपण त्याच्यात तसंच राहतो आपण. हम्म. पण लाईट मध्ये काय होतं मग म्हणजे अजून त्याची सुंदरता वेगळ्या प्रकाराने वाढायला म्हणून मग आपण म्हणजे आजूबाजूचे स्वर घेऊन किंवा त्याच्यात दुसरा राग निर्माण करून किंवा अजून त्याची वेस्टर्न म्युझिक सुंदरता वापरून कशी वाढेल असं बघतो आपण. वेस्टर्न म्युझिक पण वेस्टर्न म्युझिक पण वापर करतो त्याच्यामध्ये. हा तेच ना आता हे झालं म्हणजे क्लासिकल. हे थोडस जरा लाईट मध्ये गेलं ना. आपण आता यमन मध्ये म्हणजे शुद्ध मध्यम लावला मग हा फरक पडतो जरा म्हणजे आता काही गाणे असे म्हणजे हे झालं सरळ म्हणजे चालेल का बरं. तेच स्वर फक्त जरा म्हणजे त्याचा जो भाव यायला पाहिजे तो हा म्हणजे आपण लाईट मध्ये दाखवू शकतो. हो. थोडासा फरक पडतो. आता मी जास्त लाईट मध्ये असल्यामुळे मी असं सांगणार क्लासिकल वाला माणूस तो आणखी वेगळा सांगू शकतो. म्हणजे सौंदर्य कुणाला कुठे दिसेल हे सांगता येत नाही. हा ते सांगता येत नाही बरोबर आहे. हो तो ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल ज्या ज्या क्षेत्रात तो काम करत असेल त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये सौंदर्य दिसू शकतं. आम्ही असं मग कधी कधी गझलचे प्रोग्राम करायचो ना. त्यांचे ते असे खास ते ठराविक असे राग असायचे ना चारुकेशी वगैरे. मग एक होते आसिफ खान म्हणून त्यांना खूप आवडायचं. आसिफ खान म्हणजे ते मेहंदी हसनकडे शिकलेले असावेत माहित नाही ते आसिफ मेहंदी म्हणायचे स्वतःला पण त्यांना आवडायचं म्हणजे म्हणजे आसिफ खान आपल्या पुण्यातच होते. तर त्याच्यावर आम्ही प्रोग्राम करायचो आवडायचं मैंने यार आप इतना वो इतने देर तक बजाया राग के बाहर एक भी सूर नहीं लगाया. मग अजून एक आहेत अनवर कुरेशी म्हणून. मग आम्ही काय करायचो म्हणजे मी काय करायचो मुद्दाम म्हणजे माझा तुला स्वभाव माहिती आहे माझा. मी काय करायचो आता समजा चाललंय ना कुठलं तरी ह्याच्यात म्हणजे यमन मध्ये चाललंय किंवा काहीतरी मुद्दाम कुठला तरी स्वर वेगळा वाजवायचा त्याला चिडवायला म्हणून. म्हणजे असं उपाध्याय काय चाललंय कुठलंय
नाही नाही, अहो चांगलं वाटतंय ते ऐकायला. मग त्यांना ते नंतर पटायचं मग. हा, नाही चांगलं वाटतंय पण ते रागात नाही येत. नाही जाऊ दे हो. असं मग खोड आपल्यावर अगदी असतं जुनी की- खोड आहे अगदी. म्हणजे मी एकदा अँकरिंग करत असताना अँकरिंग एका गाण्याचं साठी अनाउन्समेंट केली होती. एका गाण्याची अनाउन्समेंट वाजवलं सुरुवातीला दुसरंच गाणं मुद्दाम ते हा, पण. हा. हो का? नंतर मग ते करेक्शन करून म्हणजे ही चाल तुरुची अनाउन्समेंट केली होती आणि प्रथमतला वंदी तो अरे आठवत नाही यार. ती खूप जुनी गोष्ट आहे. 1999 च्या वगैरे हा, आसपासची. हा. त्यावेळेला आपण एकत्र ज्यावेळेला काम जिनियस स्टार मध्ये काम करत होतो त्यावेळेला हो. त्यावेळेची गोष्ट आहे ती. हा, तर आता ते ते प्रथम तुला हा मग प्रथमतला वंदी तो सुरुवात केली आणि हा. नंतर तुला काय वाटलं माहित नाही, तू स्वतःच थांबला आणि मग ते सुरू केलं आपण ही चाल तुरु तुरु. हो हो. अशी ती गंमत होती. आता प्रथम तुला वंदी तू गाणं आहे ना, हा. म्हणजे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जे बेल वाजवल्यात ना, हा तर एक तसा टोन आहे, म्हणजे चायनीज काहीतरी टोन आहे, पण तो असा एकत्र वाजवला ना सांगायला. दाखव ना. हा वाटते की नाही कुठे हो अगदी 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 टोन 100%. दोन्ही ह्याच्यात. फक्त आपल्याला जे आपले हे पाहिजे की चांगलं काय वाटतं आपण शोधून केलं पाहिजे कुठल्याही बाबतीत. म्हणजे कीबोर्ड मध्ये असं नाही, कुठे पण. हम्म. त्यासाठी ऐकलं पण पाहिजे. म्हणजे आपण चांगलं जे आहे. करतो ते आपल्याला सुंदर वाटलं पाहिजे, आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे, तर हा, ते बाकीच्यांना चांगलं वाटेल. बरोबर आहे. बरोबर की नाही. म्हणून मी आमच्या हे सगळे किटी पार्टीवाल्यांना सांगतो ना की वो कैसा लगता है देखो, आप सुनो आपका. हम्म. मग म्हणजे त्यांना माझं वाक्य असतं, हम्म. आप खुद के गुरु बन जाओ. हम्म. हा, म्हणजे आपल्यालाच कळतं नेमकं काय होतंय ते. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तोपर्यंत जगाला आवडेल याची आपण खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट आपण केली तर बरोबर. ती आपल्याला आवडली पाहिजे पहिल्यांदा. हो एक शेवटचा प्रश्न आता. हो हो. जास्त त्रास देणार नाही तुला मी. नाही नाही नाही, अर्थात काय होतं. येणाऱ्या पिढीला हा, तू काय संदेश देऊ इच्छितो. म्हणजे कसं, मला प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे की हल्ली मुलं सगळं इन्स्टंट हवंय नाही का, कष्ट न करता लवकरात लवकर, हा. म्हणजे काही असू दे, हा, पैसा, सहज पाहिजे. संपत्ती, ज्ञान, सगळं. एखादी कला, हो. ती आयती मिळावी किंवा लवकरात लवकर मिळावी, हा. सहज मिळावी, रिझल्ट लवकर पाहिजे. हा. याच्याकडे जास्त कल आहे. हो. तर त्याबद्दल तू काय सांगशील. काय नाही, मग त्यांनी पहिल्यापासून आपला म्युझिक म्हणजे आपलं जास्त आहे, म्हणजे पहिल्यापासून त्यांनी ते ऐकलं पाहिजे. आणि जे समजा आवड असली तर, आणि जे काय आपण शिकतोय म्हणजे वाजवायला, हे असेल कीबोर्ड असेल, तबला असेल किंवा गिटार असेल किंवा काय पण, तर त्याच्या सगळं आपण म्हणजे आत्मसात केलं पाहिजे. आपल्याला आधी म्हणजे ऐकून आपला कान तयार होऊन आणि आपल्याला नोटेशन म्हणजे काढायची पण सहज आपल्याला लोकांना सवय असते, म्हणजे ब्लाइंड लोकांना. हो. आपल्याला संगीत कंपल्सरी शाळेमध्ये असल्यामुळं सगळ्यांना, बऱ्याच जणांना ते जमून जातं. हो हो. तर हे सगळ्यांनी केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, ऐकून आणि जुनं पण ऐकलं पाहिजे आणि नवीन पण ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे होतं काय, आपल्यामध्ये म्हणजे जास्त आपल्याकडे हे राहतं, काय म्हणतात त्याला, शब्द आठवत नाही. आपल्याकडं हे जास्त आहे, स्टॉक जास्त राहतो म्हणा, किंवा आपण इकडचं तिकडे आपण करू शकतो, किंवा फ्लेक्झिबल ठेवायचं. साठा वाढतो आपल्याकडचा. हा, आणि साठा वाढल्यामुळे आपण तो साठा कुठेही वापरू शकतो. आणि हे सगळं करताना असे हे नाही ठेवायचं, म्हणजे फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे, म्हणजे कुठेही ऍडजस्ट व्हायला पाहिजे. कुठेही हे असं नाही चालत, ते तसं नाही चालत, हे नको ते नको, असं नाही करायला. म्हणजे फाजील आत्मविश्वास उपयोगाचा नाही उपयोगात. आणि हा, समोरचा काय म्हणतात ते पण ऐकलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय, समजा पटत नसलं तर जायचं सोडून, काय जाऊ दे, बरं ठीक आहे बाबा, चालतंय. बरोबर आहे. म्हणजे कितीही तुम्ही आजच दुपारी एकाने, म्हणजे आमची एका ग्रुपचा प्रोग्राम होता, एका किटी पार्टीचा. तर तिला ते म्हणजे दम मारो दम म्हटलं, त्याच्यानंतर तिला ते गाणं म्हणायचं, त्यातलं देखो वो दीवानो तुम ये काम ना करो.
मी तिला सांगितलं अरे ये अच्छा नहीं लगता है उसके बाद. हाँ नहीं वो अच्छा नहीं लगता है बराबर है, लेकिन मुझे उस संदेश देने का है हाँ. कि ये नहीं चाहिए. मैंने दम मारो दम आप मत करो. हाँ देखो वो दीवानो तुम ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, ये मुझे बताने का है उसको. म्हणजे असा पण एक वेगळा व्ह्यू असू शकतो. हो हो. हा आपण हे फक्त आपण म्युझिकली त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही वाटत, हम्म. पण त्यांनी सांगितलं की नाही मला असं काहीतरी करायचंय. हा एक वेगळा मेसेज द्यायचा, वेगळ्या पद्धतीने मेसेज द्यायचा आहे. हा हो की नाही. हो एक निश्चित आहे की आपण कितीही उंच भराऱ्या मारल्या तरी पाय जमिनीवर असणं आवश्यक आहे. हा पहिल्यापासून ते पाहिजेच. आता काय म्हणजे मग हे होत नाही. मग जरा दम मारो दम ऐकायची इच्छा रे दीपक. अरे दम्मार दम काय ऐकत होता, त्याचं काय ऐकायचं. सुरुवात. आता त्याला इफेक्ट करायला शोधायला पाहिजे ना. हे काय आमच्याकडे इफेक्ट बघा ऐकायचं. हे यावा. छान. हे खरं इफेक्ट वेगवेगळे आपल्याला करता येतं, आवडतं पण हे सगळं करायला. आता हे फोन इन मुलाखत असल्यामुळे काय होतंय कळत नाही. हा तितकं त्या म्युझिकच्या तितकं जवळ जाता येत नाही आपल्याला. जाता येत नाही. बरोबर हा आहे. जितकं जवळ जायला पाहिजे हो तितकं जवळ जाता येत नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे हरकत नाही. संगीत दर्शन या ग्रुप कडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? आणखीन एक प्रश्न मला आता आठवला म्हणून विचारतो. संगीत दर्शन कडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत? नाही आपलं जे म्हणजे आपण जे दुर्मिळ जे पाठवतो किंवा ऐकवतो ते चांगलं आहे सगळं. म्हणजे पाहिजे असं काहीतरी वेगळं. हा आणि ते सगळ्यांनी म्हणजे ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की हे म्हणजे काही का असे ना बाकीचं, पण ऍज अ म्युझिक आपण ऐकायचं. हा जी मंडळी कधीच फक्त ग्रुपवरती music येत नाहीत किंवा खूप हा? अगदीच निष्क्रिय आहेत त्यांना काय सांगता येईल आपल्याला? त्यातला पण मी आहे. नाही तसं नाहीये. तू येतोस. तू येतोस. अरे नाही मला वेळच नसतो. नाही नाही मगाशीच आपलं डिस्कशन झालं की आपण ग्रुपवरती मग ते बंगाली गाणं पाठवलं अमार तो मे. हा म्हणजे तू येतो ग्रुपवरती. थीमच्या वेळेला काय होईना पण तू पण जास्त नाही. नाही ठीक आहे ना. पण अगदीच जी मंडळी ग्रुपमध्ये सामील झाल्याच्या नंतर कधीच ग्रुपवरती आलेली नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला काय संदेश देता येईल? नाही त्यांना काय संदेश कशाला द्यायला पाहिजे. त्यांना माहिती आहे ना. निष्क्रियच असतात. त्यांना काय संदेश द्यायचा? त्यांना काय संदेश द्यायचा? त्यांना कळायला पाहिजे ना. ते काय सगळे काय लहान आहेत का तेव्हा असं आपण म्हणू ना. म्हणजे एकूण ग्रुपवरती यायला पाहिजे. हा हे काही चाललंय स्वतःला कळलं पाहिजे ना. ऐकायला पाहिजे. त्याच्याबद्दल कमीत कमी किमान प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. हा तेच ना. हा तुम्हाला काही जमत नसेल तर टाकू नका पण प्रतिक्रिया देण्यासाठी काय होईना तुम्ही ग्रुपवरती या. कधीतरी या. म्हणजे काय हरकत नाही. त्याचं यायला पाहिजे. केव्हा तरी सगळ्यांना कळलं पाहिजे ना. हो सगळे आपण मोठे असतो. हो ना. म्हणजे असं ते सांगायला पण बरोबर नाही वाटत की अरे हे सांगायचं का किंवा काय. अगदी अगदी असं नाही होत. ठीक आहे दीपक. बरं वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि बराच वेळ तू आता आपण दोघांनी गप्पा मारल्या आणि या गप्पांमधून नक्कीच खूप चांगला मेसेज संगीत दर्शन किंवा जी मंडळी हा प्रोग्राम ऐकतील त्यांच्याकडे जाईल असं मला वाटतं. तर मला पण आवडलं म्हणजे बऱ्याच दिवसातून बोलायला. हो ना हो ना. एरवी आपल्याला बोलणं होत नाही. तू तुझ्या कामात बिझी असतो, मी माझ्या कामात व्यस्त असतो. पण आज आपण वेळ काढला, दोघांनी पण वेळ काढला आणि अगदी आपण म्हणजे मोकळेपणाने गप्पा मारल्या. तर त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो दर्शन परिवारच्या संपूर्ण टीमच्या वतीने आणि संगीत दर्शनच्या वतीने. ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. बाय बाय बाय. ओके. स्वर आले जुनी, स्वर आले जुनी.
संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाचा 10वा भाग आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाबद्दलच्या सूचना आणि प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर कळवाव्यात. या कार्यक्रमाची संकल्पना संजय बडगुजर यांची होती. निर्मिती महेश नेहुल यांची होती. संगीत संयोजन रवींद्र पवळे, गायक सुहास कर्णिक आणि वैशाली तिजोरे, शीर्षक उद्घोषणा विद्या पवळे आणि सादरकर्त्या होत्या लता पाटील. मंडळी, पुढील आठवड्यात याच वेळी याच दिवशी आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी अनिल शिंदे आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी.